तेका गायडलायन्स वेगळे आहा. होमस्टे म्हटलं की तुका पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे परमिशन लागना न्हू, ते एक बदल. आनी दुसरें म्हटल्यार तुवें ते तो एक ते टेम्पररी थंय एक थंय उदक उरलें आनी ते हेल्थ पे करपाक लायता. सो टॅक्स ते एवरी इयर करतले. जो आमी टॅक्स आतां घातला त्या 15 आमी 50 करून जाता आमकां आमचे मिटींग आमी डिस्कस करतले. बट म्हाका दिसता हो एवरी इयर इतलो रेव्हेन्यू आमकां पंचायती येता आनी तुमी सर जे सांगता पळय जे कमर्शियल ते एक टायम भरतले. उपरांत कितें उपरांत जो आमी तांकां कशें करता तुजे रेजिडेंस आसले तूं आतां ते कमर्शियल करता सो इतलो टॅक्स पंचायतीक भर. सर तो टॅक्स तो पंचायतीक भरतकच आता कितें ते आमच्या आयकना वा आमकां मान दिना सोडून ती. बट सांगपाचें म्हणल्यार जे भायले लोक ते ओनर न्ही, ओनर आमच्याच लोकल लोक. फाल्यां अशें जावपाक जायना आमी जेन्ना तूं सेक्रेटरी सांगता काय त्या प्रमाणे एक्शन घेवप. फाल्यां आमच्याच लोक येतले, आमच्याच ग्रामस्थ येतले म्हणजे आमच्या धंद्याचेर तुमी सामकेच आड येयला. म्हणून आमी तितले कडक वचना. आमी तांकां नोटीस धाडून अवेर करता की तेणी पयशे भरपाचे. बारीकशी शॉपां आसा तांची रेट आमची आसा 5,000 आनी जे व्हडले शोरूम टायप बांदलेले आसा ताची 10. सो अशा वाठारांत जे वेजिटेबल शॉप बी आसा ते चड करतात. म्हाजे सायडीन थोडे भोवपण कापडांची शॉपां ते करतात. थोडे जाय काही थोडे करिना आनी आमी तांकां फोर्सींग करूंक शकना. तांकां आपल्या ओनरान सांगपाक जाय न्हू, लँड ओनरान सांगपाक जाय. जे भाशेन विजय गोयकारान सांगलां आनी बरें एग्जांपल दिलां की पंचायतीचो रेंट तुमी भरा, एग्रीमेंट मारून तांकां दिल्लो आसा. ती भाशेन दुसऱ्या ओनराक सांगपाक जाय न्हू. हांव तुका सोल्युशन समजा विचारलं त्या शॉपकाराक विचारलं तर तो म्हणटा ओनराकडे बोट दाखयता बिकॉज इट इज देर इज अ क्लॉज इन दॅट प्रोविजन. आता जर ओनराकडे आन्सर करता आसतना एंटायर बॉडीक सांगता आसतना पंचायत बॉडी अलॉंग विथ द सेक्रेटरी सर की हो प्रश्न ग्रामसभेन काढला. सेक्शन 47 and 66 either you seal the premises or inform the electricity and water department to disconnect the supply. We have a right sir. असं सर बरोबर घे सर जस्ट जर सुरेश सरान सांगल्याप्रमाणे तुमच्याकडल्यान मेळ्ळेलो टॅक्सच्या रुपान मेळ्ळेलो पयसो आमी गांवाक वापरूंक शकता. ताका लागून हे सगळे जाण काळजी घेतात. आता सर प्रोविजन आनी बाकीच्यो कांय गजाली आहा ती शोकॉज नोटीस काडली तांकां जास्तीत जास्त सील करपा खातीर सर पंचायत राज एक्टा प्रमाणे 46 आणि 66 सेक्शना सकयल मेळटा. ताजे पयलीं सर डिसकनेक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी आनी लायट कनेक्शनाची एक नोटीस जर काडत सरळ जाग्यार येतात सर लायट आनी डिस्कनेक्ट आमी करया नाका पूण निदान भंय तरी दाखोवया. येतले न्ही सर भरपाक पयशे. तुमी आतां तुमच्या प्रयत्नान जवळ जवळ 7-8 नोटीस धाडले तेणे तुवें पयशे भरले. घडये ते रावता आसतले पंचायतीची नोटीस येतली आनी आमी करतले. सो वॉट आय सजेस्ट की हार्श एक्शन निमणे घेवच्या पयलीं सर ह्यो स्टेजीस आसा त्यो कवर करप. एटलिस्ट रॉबर्ट सराचो टेन्युअर कंप्लीट जातकच फुडलो सरपंच कोण येतलो ताका तरी आमी सांगूंक शकतले की बाबा फाटल्या सरपंचान तुका हें घालून दिलां त्या फुडें तरी भर तूं फुडें भर सर ते इतलें आणि कितें अशें म्हणून ते आसा वडबाग पॉलिटिक्सारूच आमी जगल्यात. ताका हांव तुमचो व्यू मागता की हाचेर आमी कितें करता सर प्रसाद व्हेरीफाय करा सर. वर्सांची आमकां कांय व्हडली नॉलेज ना. बट 22सांसून आयज मेरेन काही थोडी शॉपां आसात जे टॅक्स भरिना आनी आमी परमिशन काय नसले. आता तुम्ही म्हणता लोक 10 वर्सां शॉपां चलयता मांद्र्यान पूण 1 रुपया रेंट भरिना आनी तुमी ते वर्सां ओगी आसा ते पंचायत ओगी आसा. शॉपांचो इश्यू म्हाका दिसता लास्ट 5 वर्सां हांवें कितें तुका सांगला की बाबा मांद्र्यान कितलींशीं शॉपां आसा जी रेंट भरिना. ओके हो प्रश्न फर्स्ट टायम येवंक ना रॉबर्ट. तूं आतां सरपंच आसतना फर्स्ट टायम येयला आसलो पूण हेचे पयलीं कितले सरपंच तेन्ना हो इश्यू येयलेला की बाबा मांद्र्यान जी शॉपां आसा ती रेंट भरिना. लोक 10 वर्सां 20 वर्सां शॉपां चलयता पूण रेंट भरिना. मॅक्सिमम शॉपां रेंटाक दिल्लेली आसा. एवरेज रेंट पळोवंक गेल्यार 5 ते 15 हजार आज रेंट चलता. ओनराक तो रेंट घेवन खाता पूण पंचायतीक 1000 रुपया भरपाक कितें जाला काय म्हणटा. ओनराक 50 लाख 1 लाख जर मेळटा एवरेज 2 लाख सुमार मेळटा भितरले 1.5-2 हजार रुपया पंचायतीक रेंट भरपाक कितें जाला. फॉर एक्झाम्पल पळय एक माझे जॉब लिगल आहा माझे कडेन सगळें आसा पूण म्हाका कशें आहा एज पर गव्हर्नमेंट हें म्हाका एवरी इयर म्हाका ते रेंट कंपल्सरी भरपाक जाय पंचायतीन. हांव येवन भरता कळ्ळें. बाकीचें कितें भरिना. मॅक्सिमम आउटसायडर आसा धंदो करता लाखाक कितलो करता म्हाका खबर ना पूण रेंट हे कंपल्सरी प्रत्येक मनशान भरूंक जाय. ते जर भरिना जाल्यार आमी रेंट कित्याक भरपाचें. भितर 100 शेडिंग एक्स्ट्रा जे आमचे लोकल लोक आसात ते गांवांत घर आसात
तांकां हे सगळें लागू जाता. तिसरी बजेट हॉटेल्स म्हणजे बारीक हॉटेलांचे रेट 2000चे सकला 2000चे बिलो आसा तांकां आमी 1000 to 1500 पर रूम अशें थारायल्या. चवथो पॉयंट आसा ते स्टँडर्ड हॉटेल अबाउट 2000 to 5000 जे रेट्स घेता पळय ताका आमी रेट केल्या 2000 पर रूम. ताचे उपरांत ती कॅटेगरी जे 5 आनी 10चे वयर ताका आमी केल्या 2500. आनी जी युनिक हॉटेल्स आसा जे एक दिसाक 1,50,000 अशें घेता पळय रेंट तांकां आमी 25 पर रूम घालपाचें थारायला हो बिला हें थारायला. बट स्टील परत आमची जी फोर्टनायट मिटींग जाता तातूंत आमी खरें डिस्कशन करून ज्या हॉटेलांची काही नांव आसा ती आमी डिस्कस करून फायनल करतले. आनी फर्स्ट एप्रिलांसून आमी हो लागू करतले. तुम्ही सर सध्या नोट डाऊन करा काय डिस्कस करता डिसिजन चेंज कराय. फुडले प्रश्न तुका सर सेक्शन 47 and प्राइस इज व्हेरी एअरलाईन त्याचे चालता पळय त्याचे सीझनाक जे हॉटेल 15,000 घेता ते ऑफ सीझनाक 4,000 आमी तो ऑप्शन घेतला की हॉटेल ओनराक सांगपाक की यू प्रपोज देम तुझे एक कॅटेगरीन हॉटेल जाता एक कॅटेगरी तुझ्या हॉटेला यू प्रपोज अ हायर रेंट फॉर देम लेट देम कम विथ द नेगोशिएशन. इट इज विथ सेकंड क्लास कॅटेगरी तुझे हा नका कितलो प्रपोज केला तुवें रेंट माझी हांवूच सांगा दीज हॉटेल तेंका यू कॅनॉट चार्ज देम फॉर 2000. म्हाका दिसता म्हणल्यार 10,000चे वयर आसा पळय ना तू रेंटान वचो नका तू हेंका यू चार्ज देम एटलीस्ट 4,000 पर रूम पर इयर एटलीस्ट 3-5 करूच कर. यू दिस इज द ओनली वे यू कॅन गेट द रेव्हेन्यू. दीज पीपल त्यांचो टर्न ओव्हर वर्सा कितलो कोटी जाता जाणा तू 5 ते 10 कितले म्हणटा ते